येईल, तुम्ही लवकर म्हातारे होताल आणि तुमची इम्युनिटी कमी होऊन जाईल, तुमची रोग प्रतिरोधक क्षमता कमी होईल. जर वजन कमी करते वेळेस जर तुमची काय कमी झालं, हाडाचं वजन आणि मसलचं वजन जर कमी जर झालं तर तुम्हाला इतके दुष्परिणाम येऊ शकतात. अनफिट होऊ शकतात, कमजोरी येऊ शकते, कार्यक्षमतेमध्ये कमतरता येऊ शकते, तुम्ही म्हातारे दिसू शकतात आणि तुमची इम्युनिटी कमी होईल. परंतु या उलट जर आपलं फॅट कमी झालं तर आपण स्वस्थ आणि फिट होतो, आपली शारीरिक क्षमता वाढते, आपली कार्यक्षमता वाढते, आपण तरुण दिसायला लागतो आणि आपली इम्युनिटी मजबूत होते. म्हणून त्या व्यक्तीला पहिला प्रश्न विचारा की वजन कमी करायचंय का फॅट कमी करायचंय, कशाचं वजन कमी करायचं आहे. तर सर्वसाधारण व्यक्ती म्हणते की मला वजन कमी करायचंय, पण नेमकं कशाचं वजन कमी करायचं. सिद्धार्थजी, पहिला प्रश्न विचारायचा आहे की वजन कमी करायचंय तर कशाचं वजन कमी करायचंय. तर वजन कमी करायचं ते व्यक्ती नाही मला वजन कमी करायचं ना, वजन वाढे ना, तर कशाचं वजन कमी करायचं. मग अरे मग तो ऐकायला तयार होतो आणि मग त्याला म्हणतो आपला फक्त आणि फक्त फॅटचं वजन कमी करायचंय. फॅट कमी करणं इम्पॉर्टंट आहे वजन कमी करण्यापेक्षा. तुमचं आपोआप वजन कमी होईल. मग किती फॅट आहे कसं कळल, तर आपल्याला त्याला एकदम बॉडी स्कॅनर उभा करायचंय आणि मग त्याचं बॉडी स्कॅन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्याच्या शरीरामध्ये बॉडी फॅट किती आहे. तर किती पाहिजे, तर पुरुषामध्ये बॉडी फॅट 20% कमी पाहिजे आणि महिलांमध्ये बॉडी फॅट 25% कमी पाहिजे. तुम्ही जसं बॉडी स्कॅन करायला लागताल, स्कॅनर मशीन उभा करून ज्या रिडिंग येतात त्यामध्ये कळतं आपला की त्याच्या शरीरामध्ये फॅट किती आहे. तर पुरुषाचं फॅट किती पाहिजे, 20% कमी, महिलांमध्ये फॅट पाहिजे 25%. है की नाही. आणि मसल मास दुसरा आहे की मसल मास किती पाहिजे, तर पुरुषामध्ये मसल मास 45% जास्त पाहिजे आणि महिलांमध्ये मसल मास 36% जास्त पाहिजे. आणि ज्या व्यक्तीचं मसल आपल्याला गरजेचं ना, मसल्स कमी व्हायला नको, आणि बॉडी स्कॅन न्यूट्रीचार्ज एस&एफ शेअर करता वेळेस अगोदर बॉडी स्कॅन करा. बॉडी स्कॅन करणं कंपल्सरी आहे. तर आपल्याला त्याची स्थिती कळल, त्याच्या शरीराची स्थिती कळल, वॉटर पर्सेंटेज किती आहे, बॉडी फॅट किती आहे आणि मसल मास किती आहे. आणि मग त्याचे आता समजा एखाद्याकडं बॉडी स्कॅनर नाही आणि तो व्यक्ती तर म्हटला की आपला त्याला समजून सांगायचं की बाबा तुझं वजन वाढलंय, ते कसं समजून सांगणार अर्जुनजी, कसं सांगता येईल आपल्याला. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा करू शकता, सांगू शकता. नाही समजा सर, आपलं कसं बॉडी स्कॅनिंग केलं समजत नाही कसं फॅट वाढलंय की काय मसल डॅम काय असं करू समजू शकत नाही सर आपल्याला, आपण कसं तेच करू शकत नाही सर. परंतु आपल्याला एखादा सांगायचं की तुला वजन कमी करणं, फॅट कमी करणं गरजेचं आहे हे समजून सांगायचंय आणि आपल्याकडे त्यावेळेस बॉडी स्कॅनर उपलब्ध नाही, नंतर तो करू शकते, आहे की नाही. तर सुरेशजी सांगू शकता, सुरेशजीनं हँड रेज केलाय. ओके, तर आपण एक इंच टेप ठेवू शकतो, आपल्या शिलाई मशीनचा टेप असते ना, इंच टेप 5 फुटाचा. यस यस यस, इथं बऱ्याच. आणि दुसरे म्हणजे नॅचरल उदाहरण आहे सर की स्वतःची जे कंबर असते त्याचा साईडचा भाग आपण आपल्या हातात पकडायचा चिमटीमध्ये. ते जर अर्धा इंच असेल तर आपण ओके आहे, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपलं फॅट वाढलेलं आहे. हे घरेलू नुस्खे सांगितले सुरेशनं, है की नाही. बरोबर. आता आपल्याला त्यांना सांगायचं की एक आहे, एक पद्धत आहे जी पद्धत ज्याला आपण म्हणतो की तुम्ही त्याचा बॉडी स्कॅन करा, बॉडी स्कॅन करून त्याला दाखवा की तुझं फॅट पर्सेंटेज वाढलंय आणि मसल पर्सेंटेज कमी आहे. ही झाली एक पद्धत. जगभरामध्ये मी तुम्हाला वैश्विक गोष्ट सांगतो. दुसरी पद्धत आहे की मेटाबॉलिक सिंड्रोम मधून बाहेर काढायचं त्या व्यक्तीला. त्याला काय म्हणायचं, तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये आहात. मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे काय, तर आपली छाती, पुरुषांची छाती त्याच्या कमरेपेक्षा, पोटापेक्षा 4 इंच मोठी पाहिजे, जास्त पाहिजे. पुरुषांची छाती कमरेपेक्षा, कंबर म्हणायची नाही, कारण कंबर म्हणलं की लोक काय करतात, माकड हाडापाशी मोजतात तर वरून ढेरी असते, वरून पोट असतं. नाही, बेंबी आहे की नाही, आपली नाभी आहे, नाभीपाशी जे माप घेतो आपण
त्या मापापेक्षा आपल्या छातीचं माप 4 इंच मोठं पाहिजे पुरुषाचं आणि महिलांचं 8 इंच मोठं पाहिजे. जर नसल तर तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये आहात. आणि जसं सुरेशजीने सांगितलं, तुम्ही इंच टेपनं मोजू शकता की अरे हे पहा तुम्ही तर मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये आहात. तुमची छातीपेक्षा तुमचं पोट मोठं आहे किंवा तुमच्या छाती आणि पोटामध्ये 4 इंचाचा फरक नाही, म्हणजे तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये आहात. म्हणजेच तुम्ही मधुमेहासाठी, त्यानंतर हृदयरोगासाठी तुमचं शरीर ही सुपीक जमीन झाली आहे. तर तुम्ही तुमचा मेटाबॉलिक सिंड्रोम मधून बाहेर पडायला पाहिजे. ते एक बाब आपण घेऊ शकतो तरीपर्यंत 2-3 दिवस. परंतु न्यूट्रीचार्ज एस&एफ सुरू करायच्या अगोदर पुढच्या 2 दिवसामध्ये त्याचं बॉडी स्कॅन करूनच घ्या. ते आपल्या उपयोगी ठरणार आहे. हे मेटाबॉलिक सिंड्रोम इथे दाखवलं आपल्याला. हे अशा पद्धतीनं जर आपण कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही टाकलंय चॅट बॉक्स मध्ये यस की आपण इंच टेपनं बीएमआय कॅल्क्युलेटरनं आपण हे करू शकतो. असं त्याचं मोजून घ्यायचं, पोट मोजून घ्यायचं आणि त्याची छाती मोजून घ्यायची आणि त्यामध्ये पुरुषांमध्ये 4 इंच कंबर लहान पाहिजे आणि महिलांमध्ये 8 इंच कंबर लहान पाहिजे छातीपेक्षा. जर नसल तर तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये आहात. 2 दिवस जर तुम्हाला बॉडी स्कॅन करायला वेळ असेल तर तुम्ही हे मेजरमेंट सुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर मात्र 2 दिवसाच्या आत त्यांचं बॉडी स्कॅन तुम्ही करा. कारण की हे जे फॅट आहे याला म्हणतात विजरल फॅट. हे जे पोटावरचं फॅट आहे याला म्हणतात विजरल फॅट. पठ्याची पॅन्ट बंद होत नाही, हे विजरल फॅट आहे. आणि विजरल फॅट ह्या आकृतीमध्ये आणखीन चांगलं क्लिअर होते पहा. 2 फॅट आहेत आपल्या शरीरामध्ये. एक आहे सबकंटिन्युअस फॅट. सबकंटिन्युअस फॅट म्हणजे आपल्या त्वचा खालचं फॅट. हे जे ना आपल्या गालाच्या खाली आपण मस्त गोल गाल दिसतात, आपल्या इथंच लागतंय, हे जे फॅट आहे याला म्हणायचं सबकंटिन्युअस फॅट. आणि जे पोटाच्या आतलं आहे याला म्हणायचं विजरल फॅट. आणि हे विजरल फॅट अतिशय घातक असतं. हे जे आपल्या गालावरचं फॅट आहे हे सबकंटिन्युअस फॅट. हातावरचं फॅट दिसतंय सबकंटिन्युअस फॅट. परंतु जे आपल्या पोटावरचं आहे हे विजरल फॅट. आणि हे विजरल फॅट अतिशय घातक असतं. म्हणून आपण त्याला मेटाबॉलिक सिंड्रोम ग्रस्त व्यक्ती म्हणतो. आणि हे विजरल फॅट कसं बघायचं तुम्हाला परत एकदा मी ती आकृती दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे आहे विजरल फॅट. हे जे लाल दिसतंय ना हे विजरल फॅट आहे, मरून कलरचं आहे. हे विजरल फॅट आहे, वरचं हे सबकंटिन्युअस फॅट आहे. हे विजरल फॅट आपल्या आंतर इंद्रियाला नीट काम करू देत नाही. हे विजरल फॅट आपल्या आंतर इंद्रियावर काय करतंय, प्रेशर आणतंय. त्या आंतर इंद्रियाला व्यवस्थित काम करू देत नाही. आणि ज्या वेळेस आपलं रक्त पोषक घटक आणायला पोटाकडे जातं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं, त्यावेळेस या विजरल फॅट मधून त्या रक्तामध्ये फॅटी ऍसिड सोडलं जातं, फॅट सोडलं जातं. आणि त्या रक्तातलं फॅट ज्यावेळेस रक्त हृदयाकडे जातं त्यावेळेस हृदयामध्ये चिटकून बसतं ते फॅट आणि तिथं ब्लॉकेजेस सुरू व्हायला सुरुवात होते. ब्लॉकेज सुरू करायचं काम इथून होतं, पोटातून होतं. म्हणून हे विजरल फॅट कमी करणं अतिशय आवश्यक आहे. हे विजरल फॅट असं हळूहळू वाढतंय, एकदम तुम्हाला वाढलेलं जात नाही. आणि विजरल फॅटच आपल्या शरीरातल्या खूप साऱ्या समस्याला कारणीभूत आहे. विजरल फॅट असं हळूहळू हळूहळू वाढतंय. काही जणांचं कमी असतंय, काही जणांचं हळूहळू वाढतं, एकदम वाढत नाही. आणि विजरल फॅट मुळेच आपला डायबिटीस होतो, हृदयरोग होतो आणि आपले गुडघे दुखायला येतात. विजरल फॅट अतिशय घातक. विजरल फॅट अतिशय घातक. यानंच आपल्याला हे सगळं या विजरल फॅटचा डायरेक्ट संबंध आहे डायबिटीसशी, डायरेक्ट संबंध आहे हृदयरोगाशी, डायरेक्ट संबंध आहे तुमच्या गुडघेदुखीशी. कारण की विजरल फॅट पुढे जाते, आपल्या शरीराचा सेंट्रल पॉइंट चुकतो आणि गुडघ्यावर जास्त भर पडतो. सायकोटिन्स निघतात ह्या फॅट टिश्यूज मधून आणि हेच सुजन वाढवतात. ह्या फॅट मधून सायकोटिन्स निघतात आणि त्यानं आपलं त्यामधून आपले गुडघे दुखी तयार होते आणि सगळं होतं. त्यामुळं आपल्याला विजरल फॅट सुद्धा कमी करायला पाहिजे. फॅट कमी करायचंय आणि मसल्स वाचवायच्या. फॅट कमी करायच्यात आणि मसल्स वाचवण्यासाठी हा क्लिनिकल प्रूव्हन फॉर्म्युला आपल्याकडे आहे न्यूट्रीचार्ज एस&एफ. ज्यानं क्लिनिकली प्रूव्हन आहे की तुमचं विजरल फॅट कमी होतंय, फॅट कमी होतंय आणि मसल्स वाचतात. क्लिनिकल प्रूव्हन आहे
याची क्लिनिकल स्टडी आहे. मार्केटमध्ये जे प्रोडक्ट आहेत, जे व्यक्ती तुम्हाला भेटतात त्यांना तुम्ही एकच विचारा की तुमचं प्रोडक्ट क्लिनिकल प्रूव्हन आहे का? अजिबात नाही मित्रांनो. भारतामध्ये एकमेव क्लिनिकल प्रूव्हन असलेलं प्रोडक्ट आहे न्यूट्रिचार्ज एसआयडेव. हे जसं प्रोडक्ट मार्केटमध्ये आलं आपण याला क्लिनिकल प्रूव्हन करून घेतलं. क्लिनिकल प्रूव्हनचा अर्थ आहे एकतर हे घेण्यासाठी योग्य आहे आणि दुसरं म्हणजे जे दावे कंपनी करतायत ते दावे भारत सरकारनं तपासून पाहिले आणि ते बरोबर आढळले. पहा, कारण की क्लिनिकल स्टडी मध्ये जर प्रोडक्ट फेल झालं तर तुम्ही विकू शकत नाही. त्यामुळं कुठलीच कंपनी स्वतःच प्रोडक्ट क्लिनिकल स्टडीला देत नाही. तुम्ही तसं विकू शकता परंतु क्लिनिकल स्टडीला दिलं फेल झालं तर तुम्ही विकू शकत. त्यामुळं आपण काय लोक पाठवतच नाही त्याला, क्लिनिकल स्टडीलाच पाठवत नाही. आपण डबल ब्लाइंड प्लेसिबो कंट्रोल मल्टी सेन्सरी क्लिनिकल स्टडी ही क्लिनिकल स्टडीचं नाव आहे. डबल ब्लाइंड प्लेसिबो कंट्रोल मल्टी सेंट्रिक क्लिनिकल स्टडी. या क्लिनिकल स्टडी द्वारा आपलं प्रोडक्ट क्लिनिकल प्रूव्हन झालेलं आहे. का झालं? कारण यामधले इन्ग्रेडियंट्स कशामुळे क्लिनिकल प्रूव्हन झालं? आपण यामध्ये असे इन्ग्रेडियंट्स टाकले जे ऑलरेडी युरोपमध्ये क्लिनिकल प्रूव्हन होते. कुठले कुठले ते? आता आलंय की प्रोडक्टचे कंटेंटवर. आपण या अगोदर काय काय पाहिलं? फॅट वाढण्याचे कारण. फॅट जर वाढलं तर दोन प्रकारचे फॅट आहेत. फॅट वाढलं तर काय दुष्प्रभाव होतात? लोक क्रश डाएट करतात आणि त्यामुळेच फॅट वाढतं. तर आपण यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट, CLA, गार्सिनिया कंबोजिया, फायबर आणि प्लांट बेस्ड प्रोटीन हे 5 गोष्टी आपण यामध्ये टाकलेल्या आहेत. आता जे टाकले तर सगळे वर्ल्ड क्लास आपण यामध्ये प्रोडक्ट टाकले तर जे इन्ग्रेडियंट टाकले तर एक मिनिट माझे मी प्रोडक्ट घेऊन बसायला विसरलो होतो. प्रोडक्ट मागून घेतो, माझ्याकडे प्रोडक्ट आहे की नाही. तर हा जपान मधून फायबर टाकले, जर्मनीतून आपण CLA घेतले. आता शरीरातलं बॉडी फॅट कमी करण्यासाठी आपण 3 क्लिनिकली प्रूव्हन फॅट बर्नर्स न्यूट्रिचार्ज एसआयडेफ मध्ये टाकले. तर जे फॅट बर्नर्स टाकलेले तर ते तिन्ही फॅट बर्नर्स अगोदरच युरोपमध्ये क्लिनिकल प्रूव्हन आहेत. युरोपमध्ये. आणि त्यातला एक तर खूप वेळेस क्लिनिकल प्रूव्हन आहे. काय काय आपण मग 3 का टाकले आपण? 3 फॅट बर्नर्स का टाकले तर तिघाचं काम वेगळं आहे. ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट, CLA टोनोलिन आणि गार्सिनिया कंबोजिया हे 3 टाकले. तर पहा, ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट जे टाकलं आहे जे आपल्या इंटेस्टाईन मध्ये आतड्यामध्ये फॅटचं अवशोषण कमी करायला लागतं. म्हणजे जर आपण फॅट आपल्या भोजनात गेलं तरी सुद्धा त्या फॅटचं अवशोषण घटवतंय ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट. आणि शरीरात जमा असलेलं फॅट बर्न करतंय. शरीरामध्ये जमा असलेलं बॉडी फॅट बर्न करण्याचं काम ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट करतंय आणि यासाठी ते क्लिनिकल प्रूव्हन आहे. ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट हे शरीरातलं अवशोषण कमी करतंय फॅटचं आणि जमा असलेलं फॅट बर्न करतंय. आणि काय क्लिनिकल प्रूव्हन आहे? म्हणजे स्पेशल एक इन्ग्रेडियंट क्लिनिकल प्रूव्हन आहे. 400 मिलीग्रॅम जर सोयाटॉल 7 दिवस जर घेतलं तर 5.7% वजन कमी होतं. हे क्लिनिकल प्रूव्हन आहे. हे डिकॅफिनेटेड आहे म्हणजे यातलं कॅफिन बाजूला काढलेलं आहे. कॉफी बीन म्हणजे ग्रीन कॉफी आहे ना, यामधलं त्यांनी कॅफिन बाजूला काढलंय त्यामुळे झोप येत नाही. नाही तर कॉफीन घेतलं तर काय होतंय? झोप येते. जर आपण कॉफी कॅफिन जर असेल तर व्यक्तीला झोप येते. तर यामध्ये हे डिकॅफिनेटेड आहे त्यामुळे झोप येत नाही. आणि CLA जे हे BMI कमी करण्याचं काम करतंय. तुमची ब्लड शुगर लेवल कमी करण्यासाठी सुद्धा काम करतंय. म्हणजे तुमची ब्लड शुगर लेवल वाढली असेल तर ते कमी करण्यासाठी सुद्धा काम करतंय. CLA काय काम करतंय? CLA शरीरामध्ये असलेल्या फॅटची संख्या कमी करण्याचं काम करतंय. त्या कोशिकांचा आकार कमी करण्याचं काम करतंय. यासाठी ते क्लिनिकली प्रूव्हन आहे.
CLA कोशिकाची संख्या कमी करते, त्याचा आकार कमी करण्याचं काम करते. नवीन फॅटच्या कोशिका, नवीन फॅटच्या सेल जमा होण्यासाठी थांबवते. लीन मसल म्हणजे आपल्या शरीरातल्या मसल्स वाढवण्यासाठी मदत करतं CLA. दोन काम करतं. एक तर फॅट सेलची संख्या कमी करते आणि मसल्स वाढवण्याचं काम करते. भूक कमी करते आणि आपोआप भूक कमी झाली की काय होते, भूक कमी झाली की आपण कमी कॅलरीचा डाएट घेतो. आपण कमी कॅलरीचा डाएट करतो, त्यासाठी ते क्लिनिकल प्रूव्ह आहे. गार्सिनिया कंबोजिया हे भारतीय फळ आहे. गार्सिनिया कंबोजिया एक्स्ट्रॅक्ट जो टाकलेला आहे हे भारतीय फळ आहे. हे भूक कमी करते, ऊर्जा वाढवते, फॅट बर्न करण्यासाठी काम करते आणि फॅट थांबवण्याचं काम करते. फॅटचा जमाव कमी करण्याचं काम करते गार्सिनिया कंबोजिया. शरीरामध्ये फॅट जमा होण्याची जी प्रक्रिया आहे तिचा रेट कमी करण्याचं काम करते गार्सिनिया कंबोजिया. गार्सिनिया कंबोजिया फॅट जे जमा होते याची गठन होण्याची प्रक्रिया कमी करण्याचं काम करते गार्सिनिया कंबोजिया. हे 3 फॅट बर्नर्स न्यूट्रीचार्ज एसएनएफ मध्ये टाकलाय. हे माझ्याकडे प्रॉडक्ट आहे. मी तुम्हाला म्हणलं की आपण 2-3 प्रोडक्ट स्पेशल विकतो, हे शेअर करण्यासाठी माझं प्रॉडक्ट आहे. आणि मला एखाद्या दिवस वाटलं की आपलं फॅट वाढायला लागलंय तर यातली एक पॅकेट काढतो आणि मी रात्री घेतो. आणि फुटलेलं याचा अर्थ काय, माझ्या घरी वापरले जाते. ज्या अर्थी आहे या अर्थी काय माझ्या घरामध्ये वापरल्या जाते. आणि यामध्ये या पॅकेटवर तुम्ही जर बघितलं तर 15 पॅकेट यामध्ये येतात. या 15 पॅकेट मध्ये तुम्हाला लगेच दिसेल इथं नंबर 1 ला प्रोटीन आहे 15 ग्रॅम. तेव्हा आपण लेबल रीडिंग करतो 15 ग्रॅम प्रोटीन आहे. त्यानंतर यामध्ये नंबर 1 ला टाकलेला आहे गार्सिनिया कंबोजिया एक्स्ट्रॅक्ट, मग आहे CLA आणि नंतर आहे ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट. हे तीन क्लिनिकली प्रूव्हन फॅट बर्नर्स न्यूट्रीचार्ज एसएनएफ मध्ये आहे. तीन असे 15 पॅकेट न्यूट्रीचार्ज एसएनएफच्या या तुम्हाला बॉक्स मध्ये मिळतील. हे 15 दिवस चालणारा बॉक्स आहे. क्लिनिकल प्रूव्हन आहे. यावर क्लिनिकल प्रूव्हनचा ठप्पा लागलेला आहे मित्रांनो. आणि ही सगळी माहिती तुम्हाला या बॉक्सवर सुद्धा आहे. हे पूर्ण पॅकेट जे आहे हे 40 ग्रॅमचं पॅकेट आहे. किती ग्रॅमचं आहे, 40 ग्रॅमचं पॅकेट आहे. या 40 ग्रॅमच्या पॅकेट मध्ये 15 ग्रॅम जे आहे ते प्रोटीन आहे. एक पॅकेट घेणे, हा एक वेळेस एक पॅकेट घेणे. कसं घ्यायचं मी सांगतो पुढं. यातले तुम्हाला इन्ग्रेडियंट्स आहेत. यात जे 3 फॅट बर्नर्स आहेत हे तिन्ही फॅट बर्नर्स क्लिनिकल प्रूव्हन आहेत. आणि तिन्ही जर एकत्र जर केले तर काय कमाल. फक्त क्लिनिकल प्रूव्हन होणंच आहे. आपण इतक्या कॉन्फिडेंटनं भारत सरकारकडे काय गेलो होतो, इतकं कॉन्फिडेंटनं भारत सरकारकडे यामुळे गेलो होतो की आपण युरोप मधून हे सगळे इन्ग्रेडियंट्स घेतले आणि तिन्ही इन्ग्रेडियंट्स युरोप मध्ये ऑलरेडी क्लिनिकल प्रूव्हन होते. आणि जी गोष्ट युरोप मध्ये क्लिनिकल प्रूव्हन असेल ते आपल्याकडे क्लिनिकल प्रूव्हन होणारच आहे. मग द्यायचं कसं, आहे की नाही. द्यायचं कसं तर याला म्हणायचं मील रिप्लेसमेंट थेरपी. आता फॅट कमी करण्यासाठी तुम्हाला काय काय घ्यावं लागेल म्हणायचं, मील रिप्लेसमेंट थेरपी घ्यावी लागेल. मील रिप्लेसमेंट थेरपी मध्ये 3 गोष्टी येतात. पहिली गोष्ट आहे एक्सरसाइज, दुसरी गोष्ट आहे डाएट प्लॅन आणि तिसरी गोष्ट आहे फॅट बर्नर्स घेणे. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही असं पद्धतशीर सांगताल तर समोरची व्यक्ती कळेल. काय आहे आपली, आपण वजन कमी करत नाही, आपण फॅट कमी करतो. कशाने फॅट कमी करतो, मील रिप्लेसमेंट थेरपी. मील रिप्लेसमेंट थेरपी मध्ये 3 गोष्टी येतात. पहिली गोष्ट आहे एक्सरसाइज, दुसरी गोष्ट आहे डाएट प्लॅन आणि तिसरी गोष्ट आहे फॅट बर्नर्स घेणं. जर तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. शब्द काय वापरायचे, जर तुम्ही फॅट कमी करू इच्छित असाल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. म्हणजे त्यांची इच्छा पाहिजे, समोरच्या व्यक्तीची इच्छा पाहिजे की मला माझं फॅट कमी करायचंय, मला माझे वजन कमी करायचंय. ही इच्छा आपण जागृत करू शकतो की तुम्हाला जर फॅट वाढलं तर तुम्हाला हे दुष्परिणाम होतील. मग जर तुम्हाला कमी करायचं असेल तर आपल्याला मील रिप्लेसमेंट थेरपी करावी लागेल. मील रिप्लेसमेंट थेरपी मध्ये 3 गोष्टी, एक्सरसाइज, डाएट प्लॅन, फॅट बर्नर्स. एक्सरसाइज काय करायची, चला आपण पुढे जाऊ.
यामध्ये इंग्रेडियंट्स मध्ये पाहतो, यामध्ये सोया आहे, आयसोलेट सोया प्रोटीन आहे जे नॉन जीएमओ बीज मधून घेतले, नॉन जेनेटिकली मॉडिफाईड आहे की नाही, नॉन जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गन्स असलेल्या सोयाबीन मध्ये आपण हे काय घेतलेलं आहे, आयसोलेट सोया प्रोटीन घेतलेलं आहे. भूक, आयसोलेट सोया प्रोटीन भूक कमी करते आणि आपल्या मसल्स वाढवण्याचं काम करते, म्हणजे मसल्स आपल्या कमी होत नाहीत, चरबी कमी करण्याचं काम करते आणि त्यानं काय होतं की आपल्या कॅलरीज कमी येतात, आपला थर्मिक प्रभाव वाढतो, मेटाबॉलिक दर वाढतो. फॅट जर घेतलं तर जशाला तसं फॅटचे आपल्याला कॅलरीज मिळतात, परंतु आपण कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन जर घेतलं तर त्यापासून एनर्जी मिळवण्यामध्ये काही कॅलरीज खर्च होतात, आहे की नाही, त्यामधून काही कॅलरीज खर्च होतात, त्यामुळे आपल्याला फॅट कमी मिळतं. आणि जसं 10 तोंडे सर म्हणले आपल्या किंवा आपण कमरेपाशी पकडलं तर अर्धा इंच पाहिजे, अर्धा इंचापेक्षा जास्त असेल तर आपलं काय फॅट जास्त आहे. डायटरी फायबर यामुळे टाकलं आपण की यामध्ये आपल्याला भूक कमी लागते आणि संतुष्टी मिळते. आणि मी जे तुम्हाला सांगितलंय की आपली जे प्रोडक्ट आहे न्यूट्रिचार्ज स्टँडर्ड, हे डबल ब्लाइंड प्लेसिबो कंट्रोल मल्टी सेंट्रिक क्लिनिकल स्टडी द्वारा प्रूव्हन आहे. काय प्रूव्हन झालंय, जर 90 दिवसापर्यंत एक्सरसाइज आणि डाएट प्लॅन सोबत न्यूट्रिचार्ज एसएनएफ जर घेतलं तर आपली कमरेचा घेर 4 इंच कमी होतो, बॉडी फॅट 7.6% कमी होतं आणि घेण्यासाठी सुरक्षित आहे. यासाठी आपलं न्यूट्रिचार्ज एसएनएफ क्लिनिकल प्रोन आहे. 90 दिवसामध्ये कमरेचा घेर 4 इंच कमी होतो आणि बॉडी फॅट 7.6%. बिलकुल. यामध्ये आपण दुपारचं जेवण घेऊ शकतो आणि डाएट प्लॅन द्यायचा आहे 1500 कॅलरीजचा. किती कॅलरीजचा द्यायचा आहे, रात्रीचं जेवण घ्यायचं नाही. आणि जे आपण 1500 कॅलरीज घ्यायलो त्यामध्ये तेल, तूप, तळलेले पदार्थ आणि जे आपलं दही जे आपलं मक्खन ज्याला आपण म्हणतो, मक्खनला मराठीमध्ये शब्द लोणी घ्यायचं नाही, आहे की नाही, हे घ्यायचं नाही, मसल्स वाचतील. मील रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी आपण न्यूट्रिचार्ज घ्यायचं, कारण की रात्रीचं जेवण हे आपण खूप जास्त प्रमाणात घेतो, 500 ते 700 कॅलरीचे घेतो, त्यामध्ये यामध्ये फक्त आपल्याला किती कॅलरी, 148 कॅलरीचं हे पॅकेट आहे. दुधात जर घेतलं तर पुन्हा 50 कॅलरीज मिळतात, म्हणजे 200 कॅलरीज मध्येच आपलं रात्रीचं जेवण होतं. रात्रीचं जेवण बंद, रात्रीचं जेवण घ्यायचं नाही, रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी न्यूट्रिचार्ज घ्यायचं. सकाळी ब्रेकफास्ट जो आहे तो मोड आलेल्या कडधान्याचा करायचा आहे किंवा न्यूट्रिचार्ज प्रो डाएट घ्यायचं. दुपारचं जेवण हलकं जेवायचंय, तळलेले पदार्थ टाळायचे, पांढरे पदार्थ टाळायचे आणि रात्रीचं जेवण बंद, रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी न्यूट्रिचार्ज सेटअप घ्यायचा आहे. कोण घेऊ शकतंय, 18 वर्षापेक्षा जास्तीचं व्यक्ती पाहिजे, ती तिचं बॉडी फॅट 30% जास्त पाहिजे किंवा ती मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये पाहिजे. एक पॅकेट कापायचंय, लो फॅट मिल्क मध्ये टाकायचं. लो फॅट मिल्क म्हणजे ज्या दुधाची साय 3-4 वेळेस काढलेली आहे असं दूध, ज्यामध्ये पॅकेट टाकायचंय आणि रात्री घ्यायचंय आणि झोपी जायचंय. कधीपर्यंत घ्यायचंय, जोपर्यंत आपण आपल्या टार्गेट वेट वर येत नाही तोपर्यंत घ्यायचंय. एक्सरसाइज काय करायची, तर ही किमान एक्सरसाइज आहे. दररोज 6000 पावलं चालायचंय, 250 पायऱ्या चढायच्या उतरायच्या, ती किमान सांगितली. तुम्ही पुशअप काढू शकतात, सूर्यनमस्कार काढू शकतात, दोरीवरच्या उड्या मारू शकतात, 6000 पावलापेक्षा तुम्ही 10,000 पावलं चालू शकतात, जॉगिंग करू शकतात, रनिंग करू शकतात. ही एक्सरसाइज तुम्ही करायची. परंतु जसं तुम्ही टार्गेट वेट वर आलो, आपण समजा टार्गेट वेट वर आलो तर न्यूट्रिचार्ज एसएनएफ बंद, परंतु डाएट प्लॅन आणि एक्सरसाइज सुरू. ही गोष्ट सांगायची बरेच जण विसरतात की तुम्ही टार्गेट वेट वर आल्यानंतर न्यूट्रिचार्ज एसएनएफ घेणं बंद करायचंय, परंतु एक्सरसाइज आणि डाएट प्लॅन कंटिन्यू ठेवायचा आहे आणि 6 महिन्यातून एकदा मेंटेनन्स डोस घ्यायचा आहे. ह्या वस्तूपासून वाचायचं, ह्या गोष्टी घ्यायच्या नाहीत, कमी घ्यायच्या. तेल, मीठ, तांदूळ, मैदा आणि साखर घेणं बंद करायचं आहे.
लहान मुलाचं वजन वाढलं असेल तर त्यांना द्यायचं नाही, प्रेग्नंट महिलाला द्यायचं नाही, लॅक्टिक वुमनला द्यायचं नाही. आणि हा डाएट प्लॅन तुमच्यासोबत शेअर करतोय. तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात की डाएट प्लॅन काय द्यायचा. 3 स्लाइड आहे त्याच्या. ही फर्स्ट स्लाइड, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ही सेकंड स्लाइड दुपारची. एकत्र तुम्हाला हे तुम्ही याचा स्लाइड तुम्ही करू शकता. हे पूर्ण तुम्हाला डाएट प्लॅन इथं आहे. लिहून तर घेऊ शकत नाही तुम्ही, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला तर मित्रांनो, मग मधात भूक लागली तर काय खायचं? सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की 4 ते 5च्या दरम्यान खूप जास्त भूक लागते, त्यावेळेस काय खायचं? आणि ही तीच वेळ आहे त्यावेळेस लोकांचा उपवास सुटतो किंवा डाएट प्लॅन दूर होतं. तर अशा वेळेस गाजर किंवा काकडी किंवा टोमॅटो या 3 वस्तू आपण 24 तासामध्ये कधीही खाऊ शकतो. जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीला भूक लागल तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीला काय खायला द्यायचं? गाजर, काकडी, टोमॅटो जेव्हा पाहिजे तेव्हा खावायला द्या, भरपूर खायला द्या. गाजर, काकडी, टोमॅटो जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा त्या व्यक्ती खाऊ शकते, त्यानं तिचं वजन वाढणार नाही. मित्रांनो, हा फॉर्म्युला क्लिनिकल प्रूव्हन आहे आणि या फॉर्म्युल्यानं लोकांचं वजन खूप सहज आपण कमी करू शकतो, फॅट कमी करू शकतो. जर नवीन कन्सिस्टन्सी ऑफर आली, मला 1 मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो आणि नंतर तुमचे प्रश्न उत्तर घेतो. 1 एप्रिल पासून 30 सप्टेंबर पर्यंत नवीन कन्सिस्टन्सी ऑफर न्यूट्रिचार्जनं लॉन्च केली. तुमच्या टीम मध्ये ज्या व्यक्ती 100 पीव्ही ते 1500 पीव्ही न्यूट्रिचार्जचा करतील त्यांना 24% पीव्ही चे 24% पीव्ही चे प्रॉडक्ट त्यांना फ्री मिळतील 6 महिन्यानंतर. 24% जे त्यांची खरेदी असेल त्याच्या 24% डीपीचे प्रॉडक्ट आहे की नाही त्यांना फ्री मिळतील. 100 पीव्ही ते 1500 पीव्ही. परंतु 1500 पीव्ही पेक्षा जास्त जर असतील तर इथं डबल धमाल ऑफर सुरू होते. जर तुम्ही 1500 पीव्ही जर केला तर तुम्हाला 3000 डीपीचे प्रोडक्ट फ्री मिळतील. 1500 न्यूट्रिचार्ज कडून आणि 1500 आरसीएम कडून. तुम्ही जर 5000 पीव्ही जर केला, सॉरी 2500 पीव्ही जर केला तर तुम्हाला 5000 पीव्हीचे डीपीचे प्रोडक्ट फ्री मिळतील. आणि तुम्ही जर 5000 पीव्ही जर केला तर तुम्हाला 10000 डीपीचे प्रोडक्ट फ्री मिळतील. सतत 6 महिने, एप्रिल ते सप्टेंबर. 1 एप्रिल पासून ही ऑफर सुरू झाली आहे. हे डबल धमाल ऑफर सुरू झाले आहे आणि न्यूट्रिचार्ज कॅश अवॉर्ड सुद्धा परत सुरू झाले आहे 1 एप्रिल पासून 30 सप्टेंबर पर्यंत. ज्यामध्ये तुम्ही जर 10000 पीव्ही न्यूट्रिचार्जचा जर केला तर तुम्हाला कॅश अवॉर्ड 3000 मिळेल आरसीएम कडून, 5000 मिळेल न्यूट्रिचार्ज कडून. एकूण तुम्हाला फुल कॅश अवॉर्ड मिळेल एकूण 8000चा आणि 10000 डीपीचे प्रोडक्ट फ्री मिळतील. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या टीम मध्ये टाका. जर तुम्ही 25000 पीव्ही जर केला सेल्फ आयडी वर तर तुम्हाला 6 महिने सलग बरं का, 6 महिने सलग फक्त आणि फक्त न्यूट्रिचार्जचा 25000 पीव्ही जर केला तर तुम्हाला कॅश मध्ये 25000 रुपये मिळतील आणि 10000 डीपीचे प्रोडक्ट फ्री मिळतील न्यूट्रिचार्ज. तुम्ही जर 50000 पीव्ही दर महिना सेल्फ आयडी वर केला तर तुम्हाला 60000 रुपये मिळतील. 30000 आरसीएम कडून, 30000 न्यूट्रिचार्ज कडून आणि 10000 डीपीचे प्रोडक्ट सुद्धा मिळतील. 1 लाख पीव्ही जर तुम्ही सेल्फ आयडी जर केला तर तुम्हाला 1,20,000 रुपये मिळतील आणि 10000 डीपीचे प्रोडक्ट मिळतील. हे सलग 6 महिने करायचं आहे. हा जो स्लॅब आहे दर महिन्याला 10,000, 25,000, 50,000 आणि 1 लाख. आणि मला आनंद होतो की मागच्या वेळेस भारतामध्ये सगळ्यात जास्त कॅश घेतलेला व्यक्ती पुण्याचे होते, दौडजी. आपल्या महाराष्ट्रातून व्यक्ती होते ज्यांनी कॅश अवॉर्ड मध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त
सगळ्यात जास्त कॅश अवॉर्ड त्याला मिळाला होता. सगळ्यात जास्त सेल्फ आयडीवर विक्री त्यांची होती. मला असं विश्वास आहे की या वर्षी सुद्धा म्हणजे या डबल धमाल ऑफर मध्ये सुद्धा कॅश अवॉर्ड मध्ये सुद्धा भारतामध्ये नंबर 1 ची व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातली राहो असं म्हणतो. आता न्यूट्रीचार्ज एसआयएफ विषयी जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला निश्चित विचारू शकता. न्यूट्रीचार्ज एसआयएफ विषयी सगळ्यात जास्त प्रश्न असतात, सगळ्यात जास्त क्युरीज असतात. जगन्नाथजी तुम्हाला ऍडमिट केलंय. सर जी एसएनएफ पण परचेसला आपल्याला किती किंमत मोजायला लागेल परचेसिंगला? याचा जी एमआरपी आहे, एमआरपी आहे 3100 रुपये जे आहे ना, तर ते आपल्याला 2 पॅकेट घ्यावं लागतील. आपल्याला डीपी प्रॉडक्ट मध्ये मिळतील. एक साधारण खर्च जे का त्या समोरच्या व्यक्तीला साधारण खर्च 5,500 पर्यंत सांगायचा. म्हणजे ज्यामध्ये आपण पुरुष जर असेल तर आपण त्याला न्यूट्रीचार्ज मॅन पण सोबत देतो आणि प्रोटीन पण सोबत देतो. आणि महिला जर न्यूट्रीचार्ज वुमन पण देतो आणि ब्रेकफास्ट मध्ये त्याला न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट सुद्धा देतो. त्यामुळं एक साधारण 5,500 पर्यंत आपण त्यांना खर्च सांगायचा आहे. पण आधी आपण त्यांना एक कंपल्सरी करायचंय की तुम्ही डाएट प्लॅन आणि एक्सरसाइज जर करायला तयार असाल आम्ही तुमची मदत करू शकतो. डाएट प्लॅन आणि एक्सरसाइज कंपल्सरी आहे. नाही तर लोकांना काय वाटतं मी 6,000 रुपये 5,000 रुपये खर्चायलो, आता माझं वजन कमी करण्याची जबाबदारी जगन्नाथजीची किंवा माझी वजन कमी करायची जबाबदारी आता अर्जुनजीची आहे की नाही. तसं नाही. तुम्ही जर एक्सरसाइज करणार असतात तर मात्र आम्ही तुमची मदत करू शकतो. एक्सरसाइज तुम्हाला करावी लागेल. येस सर. परंतु बॉडी स्कॅन करायचंच आहे. बॉडी स्कॅन केल्याशिवाय प्रोडक्ट द्यायचं नाही. म्हणजे जोपर्यंत आपण बॉडी स्कॅन करतोय, कारण बऱ्याचदा काय होतं की 15 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये त्या व्यक्तीला वजन कमी झाल्यासारखं वाटत नाही, परंतु ऍक्च्युअल त्याचं फॅट कमी झालं असतं, त्याच्या की मसल तयार झाला असतात. म्हणून बऱ्याचदा काय वजनामध्ये एवढा डिफरन्स दिसत नाही. मग जर आपण बॉडी स्कॅन जर केलेला असेल तर आपण त्याला डेफिनेट सांगू शकतो पहा पूर्वी तुमच्या मसल्स ज्या आहेत या मसल्स 38 होत्या आणि फॅट जे होतं 42 होतं. आता फॅट 40 झालंय आणि मसल्स तुमच्या वाढलेल्या आहेत हे आपण त्यांना सांगू शकतो. 2520 रुपये याची डीपी प्राइस आहे. एक 15 दिवसाची 2520 आहे. 3150 याची एमआरपी आहे आणि 2520 याची डीपी प्राइस आहे. असे आपल्याला 2 लाख आहेत. म्हणजे 5,040 रुपये आपल्याला न्यूट्रीचार्ज एसएनएफला महिन्याचे लागतील आणि सोबत प्रोटीन जर दिलं आपण त्याला प्रोटीन सुद्धा द्यावं. 1890 याचा आपला पीव्ही तयार होतो एका पॅकेटचा. 1890 हा पीव्ही तयार होतो. त्यामुळे आपण या प्लॉटवर थोडं आपण फोकस करूयात. आपल्याकडे बॉडी स्कॅनर नसेल तर तुम्ही बॉडी स्कॅनर हे तुमच्या अपलाईन कडून मित्राकडून मिळवा आणि यावर काम जर केलं तर आपला 1836 म्हणजे 3600 पीव्ही आपला आपण जर सेल्फ आयडी जर दिला तर 5,000 पीव्ही करणं कुठलीच मोठी गोष्ट नाही. जर आपण 2 ग्राहक 3 ग्राहक जर असतील तर आपला 10,000 पीव्ही पर्यंत सुद्धा आपण सहज जाऊ शकतो. जर 3 ग्राहक असतील तर आपला 10,000 पीव्ही आपल्याला मिळू शकतो. 10,000 पेक्षा जास्त पीव्ही मिळू शकतो आणि हे सतत राहणार ते आहे की नाही. आणि 10,000 पीव्ही जर झाला तर आपला कॅश अवॉर्ड मिळतो किती 8,000 आपला कॅश अवॉर्ड मिळाला आहे की नाही. जर 6 महिने राहिले तर आणि 10,000 चे फ्री प्रॉडक्ट सुद्धा आपल्याला मिळाले. म्हणजे न्यूट्रीचार्ज यासाठी तुम्ही जर 3 व्यक्तीला जर एका महिन्यात शेअर जर केलं मित्रांनो तर आपला 8,000 तर आपल्याला पुन्हा एक्स्ट्रा मिळतील 6 महिन्यानंतर आणि 10,000 पीव्हीचे प्रोडक्ट सुद्धा फ्री मिळतील. 3 ग्राहक 3 जणांचं फॅट कमी करून द्या एवढा फायदा आपला सहज. फक्त 3 ग्राहक, खूप ग्राहक शोधायची गरज नाही. फक्त त्या व्यक्तीकडे फॅट पण पाहिजे नोट पण पाहिजे. मील रिप्लेसमेंट थेरपी सांगायची आणि त्या व्यक्तीला आपण न्यूट्रीचार्ज यासाठी शेअर करायचंय. जर तुम्ही त्याचा बॉडी स्कॅन जर केलं आहे की नाही, तुम्ही जर त्याचा बॉडी शुगर असेल तर एकदम वर्ध्यावरून बरोबर प्रश्न विचारला.
शुगर असेल तर त्यांना डाएट प्लॅन द्यायचा आहे, पण डाएट प्लॅन त्यांच्या जो त्याचा डायबेटोलॉजिस्ट आहे त्याच्याकडून अप्रूव्ह करून घ्यायचा आहे. कारण त्या व्यक्तीच्या भोजनामध्ये आपण स्वतःहून जास्त बदल करू शकत नाही. तर त्या व्यक्तीला आपण काय करायचंय, डाएट प्लॅन एकदा त्यांच्या डायबेटोलॉजिस्ट कडून आपण अप्रूव्ह करून घ्यायचा आहे. जर त्या व्यक्तीला शुगर असेल, थायरॉइड असेल तर मात्र आपल्याला त्याच्या ज्याच्याकडे ट्रीटमेंट सुरू आहे त्या व्यक्तीशी आपल्याला बोलावं लागेल. जर तुम्ही बॉडी स्कॅन जर केलं तर तुम्ही त्याचा बॉडी स्कॅनिंग रिपोर्ट मला या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. 9403035331 या नंबरवर तुम्ही बॉडी स्कॅन केला रिपोर्ट सुद्धा पाठवू शकता. आपल्याला तुम्ही तर सगळेजण व्यवस्थित प्रोडक्ट सजेस्ट करतात, परंतु जर तुम्हाला अडचण आली सर हे अशी रिडिंग आहे, मी तर हे सजेस्ट केलंय, आणखी काय बदल करू का, तर तुम्ही डेफिनेटली मला तो बॉडी स्कॅन रिपोर्ट या नंबरवर पाठवा. किंवा तुम्ही सेहत साथी ठीक आहे नाही, सेहत साथी वर सुद्धा तो बॉडी स्कॅन रिपोर्ट सेहत साथीसाठी पाठवू शकतात. सेहत साथीचा नंबर तुमच्याकडे असेल आहे की नाही, आहे का? नसेल तर मी देतो तुम्हाला नंबर. सेहत साथीचा नंबर सुद्धा मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये देतो. 8789 77 89 हा सेहत साथीचा नंबर आहे. या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. 87 89 77 89 19 हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेहत साथी नावाने सेव्ह करा आणि तुम्ही त्यांना सुद्धा तुम्ही त्यांचा सुद्धा लाभ घेऊ शकता. त्यात सुद्धा विचारू शकता, पण तो फक्त व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर कॉलिंग होत नाही. जर तुमचे काही प्रश्न असल्यास तुम्ही माझा मी नंबर दिला आहे त्या नंबरवर सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. परंतु हे चांगल्या पीव्हीचं चांगल्या लोकांमध्ये एंट्री देणारं प्रोडक्ट आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. आणि काही लोकांना जर तुम्हाला असं वाटत असेल की सर यांना न्यूट्रीचार्ज एसएनएफविषयी समजून सांगायचंय, तर तुम्ही सेम लिंक वर रात्रीच्या मीटिंगला सुद्धा त्या लोकांना आणू शकतात. रात्री 7 वाजता आपण परत भेटणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की सर मला यांना न्यूट्रीचार्ज एसएनएफविषयी समजून सांगायचंय, काही लोकांच्या शंका असतात, थर्ड पार्टी कडून समजून सांगायचं असतं, तर तुम्ही त्यांना रात्रीच्या मीटिंगला सुद्धा घेऊन येऊ शकतात. परंतु हे प्रोडक्ट जास्त पीव्हीचं प्रोडक्ट आहे आणि चांगल्या लोकांमध्ये जाणारं प्रोडक्ट आहे. आपण या प्रोडक्ट विषयी लोकांना जागरूक करू. आणि तुमचे प्रश्न असतील तर मी माझा नंबर दिलाय, तुम्ही इथं सुद्धा मला भेटू शकता. भेटूयात आपण सायंकाळी 7 वाजता. तोपर्यंत कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, नाहीतर आपण थांबूया. कुणाचे काही प्रश्न असतात तुम्ही हँड रेज करा, तुम्हाला अनम्यूट करतो. मला असं वाटतं कुणाचे प्रश्न नाहीत. आपण सायंकाळी 7 वाजता भेटूयात. तोपर्यंत थांबतो. जय आरसीएम, मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू व्हेरी मच.